नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. अरेच्या या संध्याकाळी आत्ता का आल्या? नाही, मी मध्यंतरी मला दुखापत झाल्यामुळे जादाचे व्हिडिओ देत नव्हते किंवा देऊ शकत नव्हते तब्येतीमुळे. तर आज ठरवलं की आज द्यायचाच आहे. हिंदुस्तान कॉपरचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट खूप छान लागला. त्याने 1 रुपया डिव्हिडंडही दिला. डिव्हिडंडची 13 फेब्रुवारी अशी तारीखसुद्धा आहे. तर म्हटलं आपण कॉपरवर व्हिडिओ दिला नाही तर कॉपरवर यावेळेला व्हिडिओ देऊया. म्हणून आजचा व्हिडिओ हा कॉपरवर आहे. बॅकबोन ऑफ मॉडर्न वर्ल्ड इज कॉपर. पूर्वी आपण कॉपरकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होतो. तो दृष्टिकोन शास्त्रीय होता. म्हणजेच काय, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायलं पाहिजे म्हणून पाणी भरण्यासाठी आपण तांब्याची भांडी वापरत होतो, कळशी, हांडे वगैरे. लाईटच्या वायरमध्ये तुम्हाला तांब्याची तार दिसत होती. पण आता जमाना बदलला आहे. म्हणजे तांबं हे फार जलदरित्या एनर्जी वाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतं. त्यामुळे त्याचा उपयोग रिन्युएबल एनर्जी, डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, मेट्रो, रेल्वे, डिफेन्स या सगळ्यासाठी होऊ लागला. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सुद्धा तांब्याचा उपयोग होऊ लागला. आणि चांगल्या गुणवत्तेचं तांबं फार कमी प्रमाणात उपलब्ध होतं. नव्या खाणीतून तांब्याच्या उत्पादनाला 10 वर्ष लागतात. याला म्हणतात जस्टेशन पिरियड. हा तांब्याचा जस्टेशन पिरियड जास्त आहे. आणि कॉपरच्या ऐवजी हा धातू वापरता येतो असा कुठलाही ऑप्शन उपलब्ध नाही. इंडोनेशिया, पनामा इथल्या खाणी बंद झाल्या आहेत. त्यामुळं आणि इकॉनॉमिक ग्रोथसाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी कॉपरचा फार जवळचा संबंध आहे. पण आत्ता अशी परिस्थिती झाली की मागणी जास्त आणि पुरवठा कमी. तर अशी परिस्थिती का झाली? तर इन्व्हेंटरी म्हणजे कॉपरचे साठे कमी झाले, डॉलर कमजोर झाला, व्याजाचा दर कमी झाला. व्याजाचा दर कमी झाल्यामुळे कन्स्ट्रक्शन पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्याला तांब्याची मागणी येऊ लागली. कॉपर ETF किंवा कॉपर म्युच्युअल फंड फक्त कॉपरसाठी असा उपलब्ध नाही. आपण सोन्या चांदीची बिस्किटं घेऊ शकतो, रॉड घेऊ शकतो. तसं कॉपर आपल्याला घेता येत नाही. एन्व्हायरमेंट नॉर्म्स आहेत, चीनने बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे सप्लाय कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती झालेली आहे. आणि खाणीमध्ये नवीन भांडवल घातलं पाहिजे आणि अधिकाधिक तांबं काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशी नव्याने गुंतवणूक सध्या तरी कुणीही केलेली नाही. आपण फक्त कॉपर फ्युचर्स घेऊ शकतो. 2.5 टन एवढं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. MCXवर आपल्याला कॉपर फ्युचर घेता येतो. तर मग या सगळ्यामध्ये आपल्याला कुठले शेअर उपलब्ध आहेत का? तर हो, आहेत. तर कुठले कुठले शेअर उपलब्ध आहेत? तर हिंदुस्तान कॉपर आहे, वेदांता आहे. हिंदाल्कोमध्ये सुद्धा कॉपर आणि ॲल्युमिनियम दोन्हीही गोष्टींचं उत्पादन होतं.
आणि हिंदाल्कोची एक सबसिडियरी आहे बिर्ला कॉपर, ही दहेज गुजरात इथे काम करते. त्याचबरोबर भाग्यनगर इंडिया ही कॉपरची कंपनी आहे. तिचा 166 रुपयाचा भाव चालू आहे. आणि माधव कॉपर म्हणून एक कंपनी आहे, तिचा भाव 76 रुपये एवढा चालू आहे. पण या सगळ्या कंपन्यांमध्ये व्हर्टिकली इंटिग्रेटेड अशी एकच कंपनी आहे, ती म्हणजे हिंदुस्तान कॉपर. हिंदुस्तान कॉपर ही मिनीरत्न कंपनी आहे. आता व्हर्टिकली इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर सगळी कामं एकाच ठिकाणी होतात. म्हणजे मायनिंग करणं, एक्सप्लोरेशन करणं, प्रोसेसिंग करणं, मेल्टिंग करणं आणि रिफायनिंग करणं अशी सगळी कामं एकाच ठिकाणी होतात. आता मार्च 25 चे फायनान्शियल रेशोज उपलब्ध आहेत. ते पाहिले तर तिची बुक व्हॅल्यू, प्राईस टू बुक 28 आहे, रिटर्न ऑन इक्विटी 18%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 21.27%, तर अर्निंग पर शेअर 4.95च्या आसपास आहे. आता हिची कपॅसिटी किती झाली आहे, 4 मिलियन टनावरनं 12 मिलियन टन एवढी हिंदुस्तान कॉपरची कपॅसिटी झाली आहे. आता येत्या काळामध्ये 2000 कोटी रुपयाची गुंतवणूक हिंदुस्तान कॉपरमध्ये केली जाणार आहे. सरकारचा हिस्सा 56% आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्सचा 5%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा 6%, पब्लिकचा 18% हिस्सा आहे. प्रत्येक टनाला $5,500 एवढा हिला खर्च येतो आणि त्या मानाने स्वस्तामध्ये ही कंपनी उत्पादन करते. जेव्हा कॉपरचा भाव वाढत होता, म्हणजे गेल्या 1 महिन्यापूर्वी 760 रुपयाच्या सर्किटपर्यंत गेला होता, त्यावेळेला 81च्या PEवर हा शेअर चालला होता आणि इंडस्ट्री PE 26चा, म्हणजे बिलकुल मार्जिन ऑफ सेफ्टी उरलं नव्हतं. आता शेअर बराच त्या मानाने कमी झालेला आहे. तर कॉपरच्या बद्दल आपण काय करू शकतो, तर एकच उपलब्धता आहे की लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमच्या माध्यमातून ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मचा उपयोग करून ग्लोबल ETFमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. ग्लोबल ETF म्हणजे आय शेअर्स कॉपर आणि मेटल्स मायनिंग ETF हा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट्स कॉपर इंडेक्स फंडसुद्धा उपलब्ध आहे. हा फंड डायरेक्ट कॉपरमध्ये गुंतवणूक करतो. आणि ग्लोबल एक्स कॉपर मायनर्स हेही उपलब्ध आहे. ते 40 कॉपर मायनिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. तर याच्यासाठी आपल्याला LRSच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. पण यासाठी आपल्याला करन्सीमध्ये जी व्होलॅटिलिटी असते ती, एक्सपेन्स रेशो, अर्थव्यवस्था आणि जिओपॉलिटिकल रिस्क या सगळ्या गोष्टींचा विचार करून LRSच्या माध्यमातून या ETFमध्ये गुंतवणूक करता येते. पण आता हिंदुस्तान कॉपरचा शेअर 760च्या मानाने कमी भावाला आला आहे. तर ज्या वेळेला शेअर कन्सॉलिडेट करेल त्यावेळेला तुम्ही 5 शेअर 10 शेअर असे हळूहळू गोळा करू शकता. कारण चांदी
आणि कॉपर यामध्ये गुंतवणूक सुरूच राहील की ज्या दृष्टीने या दोन्हीही धातूंचा उपयोग आपल्याला करता येतो आहे. सोन्याचा इंडस्ट्रीयल यूज नाही, पण चांदी आणि कॉपर या गोष्टींचा उपयोग करता येतो आहे. तर आता हिंदुस्तान कॉपरची किंमत कमी होऊ लागली आहे शेअरची आणि मार्केटमध्ये पण पडझड सुरू आहे. तर यामध्ये तुम्हाला शेअर स्वस्त मिळू शकेल, पण थोडे 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 शेअर कमी कमी भावाला घ्या आणि 10% तुम्हाला प्रॉफिट मिळाला की ते शेअर विका आणि थोडेसे जे 5-10 शेअर फुकट राहतील, म्हणजे तुमचं प्रॉफिट निघालं, तुमचं भांडवल निघालं की जे शेअर राहतील ते मात्र पुढील काळासाठी गुंतवणुकीसारखे तुम्हाला ठेवता येऊ शकते. बघा कसं जमतं आहे ते. नमस्ते.